इम्पल्स बॅच मध्ये मुलांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव आहे अलगेश आणि आज आपण इथे करतोय वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर ऑफ द टॉपिक मॅट्रायसेस. पहा, कंटेंट स्टार्ट करण्याआधी मी या टॉपिकचं वेटेज तुम्हाला सांगतोय. टोटल 2 क्वेश्चन विचारले जातात MST CT मध्ये 4 मार्क्स साठी. सो वेटेज ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक मॅट्रायसेस इट इज अराउंड 4 मार्क्स. 4 मार्क्स साठी हा टॉपिक मुलांनो MST CT एक्झामिनेशन मध्ये विचारला जातो. आता ना थोडंसं आपण विचार करूया की आपण मॅट्रायसेस मध्ये स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मधून कोणते कोणते आर्टिकल शिकलेले आहेत. नंबर 1 आपल्या डोळ्यासमोर पहिला आर्टिकल हाच येणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर ना? रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये याचं वेटेज 0 आहे. बिलकुल पण काही गरज नाहीये अशी क्वेश्चन्स करण्याची. रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही जर का पाहाल ना PYQs, ओके, तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये PYQs चा पण ऍक्सेस आहे. 2020 मध्ये जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत मॅट्रिसेस मधून सर्व क्वेश्चन्स तुम्ही ते पाहू शकता. एक क्वेश्चन नाही दिसणार तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. ट्रान्सफॉर्मेशन वरती डिपेंड करणार एक क्वेश्चन नाही दिसणार. हे पहा, इन्व्हर्स पण फाइंड करायचा असतो बरं आपल्याला बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. काहीही गरज नाहीये. इव्हन एक रिडक्शन मेथड म्हणून पण एक कॉन्सेप्ट आहे, त्याची पण काहीही गरज नाहीये. सो डायरेक्टली आता आपण इथे हात घालूया की जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ना त्याचा आता इथे स्टडी करूया. एक पॉइंट आहे पहा, इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. तर पहा मुलांनो, इन्व्हर्सचा बेसिक फंडा काय आहे? एक साधासा नंबर आहे, से फॉर एक्झाम्पल 4. आता 4चा इन्व्हर्स जर का मी तुम्हाला विचारेन तर तुम्ही बोलणार 1/4. 4 आणि 4चा जो इन्व्हर्स असतो ना रे, त्यांचा प्रोडक्ट जो असतो तो असतो मुलांनो 1. ओके, हा इन्व्हर्सचा बेसिक फंडा असतो नंबर सिस्टम मध्ये. सो सेम वे मध्ये मुलांनो मॅट्रायसेस मध्ये पण एक मॅट्रिक्स आहे, से फॉर एक्झाम्पल असं काहीतरी असेल अरे तो मॅट्रिक्स. मग या मॅट्रिक्स आणि त्या मॅट्रिक्सच्या इन्व्हर्सचं मल्टिप्लिकेशन हा युनिट मॅट्रिक्स म्हणजे आय आला पाहिजे. हा बेसिक फंडा आहे किंवा हा बेसिक डेफिनेशन आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सची. म्हणजे समजा या मॅट्रिक्सला मी जर का ए बोलेन तर ए या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स मीन्स ए इन्व्हर्स. या दोघांचा जो प्रोडक्ट असतो ना रे, या दोघांचा प्रोडक्ट मुलांना आयडेंटिटी मॅट्रिक्स आली पाहिजे. ओके, तर ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचा पण खूप जास्त यूज होणार आहे आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये. ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. येस स्टुडंट्स, मी म्हणलं ठीक आहे चलो. तर हा एक इन्व्हर्सचा बेसिक फंडा आहे. बरोबर, म्हणजे एक समजा जर का तुम्हाला एक मॅट्रिक्स दिला मुलांना 1 2 3 4 5 6 7 8 और से फॉर एक्झाम्पल इथे काहीतरी 11 लिहून टाकतो. बरोबर, या मॅट्रिक्सचं जर का मी तुम्हाला विचारलं की अरे इन्व्हर्स सांगा म्हणून, ओके, तर एक प्रोसेस असला पाहिजे यार इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी. बट इन्व्हर्स म्हणजे काय हे आपल्याला क्लिअर आहे की इन्व्हर्स म्हणजे असा मॅट्रिक्स की या गिव्हन मॅट्रिक्सला त्याच्या इन्व्हर्सने मल्टिप्लाय केल्यानंतर युनिट मॅट्रिक्स आला पाहिजे. असा मॅट्रिक्स शोधणे म्हणजे त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स शोधणे, या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स शोधणे. सो आय होप तुम्हाला इन्व्हर्सचं प्रोसेस इन्व्हर्स काय असतं हे समजलेलं. बट इन्व्हर्स फाइंड करण्याचा प्रोसेस आता आपल्याला इथे डिस्कस करायचा आहे. तर सर्वात पहिले, प्रत्येक मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्टच होतो असं नाहीये. म्हणजे जर का समजा तुम्ही म्हणाल सर एक मॅट्रिक्स आहे, बरोबर असेल यार, काहीतरी मॅट्रिक्स असेल, ठीक आहे, असा कोणता मॅट्रिक्स मिळतच नाहीये सर मला की या दोघांचा जो प्रोडक्ट आहे ना तो आयडेंटिटी मॅट्रिक्स बनतो. असं होऊ शकतं, पॉसिबल आहे. हे असं कोणत्या केसमध्ये होत असतं माहिती का मुलांना? असं कोणत्या केसमध्ये होत असतं? इन केस जर का गिव्हन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट, ओके, या मॅट्रिक्सचा मी ए बोलतोय, तर ए मॅट्रिक्सचा जर का डिटर्मिनंट मुलांना जर का 0 असेल ना तर ना ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. हे लिहून घ्या व्यवस्थित नोट्स. ओके, गिव्हन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर का 0 असेल ना मुलांना ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. एक्झिस्टच नाही होत त्याचा इन्व्हर्स. बरोबर ना? 0चा इन्व्हर्स काय रे बाबा? 0 म्हणजे 0/1. सांगा 0चा इन्व्हर्स काय? याचा इन्व्हर्स म्हणजे 1/0. अबे 1/0 डज नॉट एक्झिस्ट असतो. समजतं का? इव्हन नंबर सिस्टीम मध्ये पण 0चा इन्व्हर्स हा एक्झिस्ट नसतो होत. सो सेम केस आहे मॅट्रायसेस मध्ये पण. जर का मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट 0 असेल तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट नाही होणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला ही गोष्ट समजलेली आहे. तर एक काय करतो, लगेच एक छोटंसं सम करून घेतो पायाच्यावरती. पारे काय म्हणतात ते, मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. म्हणजे त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघतो असं ते म्हणतात. यार मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघतो म्हणजे त्याचा डिटर्मिनंट 0 नाहीये. हे पहा, याचा डिटर्मिनंट कसं करायचं माहिती ना तुम्हाला? डिटर्मिनंटचा प्रोसेस सुरू करा. लॅम्डा इंटू हे क्लोज करतोय 2 × 0. बरोबर ना? इथे लिहितोय होतं 0 1 1 2. बरोबर ना? त्याच्यानंतर -1. ओके, क्लोज केला. हा जर का मी असं क्लोज केला तर काय दिसतं? -3 1 देन -1 2. ओके, अँड देन फायनली हा 4 आहे पहा इथे +4. ओके, देन आता 4ला जर का मी इथे क्लोज केलं काय दिसणार आहे मला इथे? -3 0 देन त्याच्यानंतर -1 1. दिस शुड नॉट बी इक्वल टू 0. हे ना 0 असलं नाही पाहिजे.
ते म्हणताय की दिस मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल, म्हणजे त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघतो, म्हणजे त्याचा डिटर्मिनंट 0 नाहीये. डिटर्मिनंट 0 बिलकुल पण नाहीये. मी म्हणलं ठीक आहे, सर्व ओके. ओके, तर पहा आता लॅम्डा इंटू 2 इंटू 0 इज 0, मायनस ऑफ 1 इंटू 1 इज 1. ओके फाईन, मायनस मायनस प्लस 1 करतो यार इथे. ओके, दिस इज मायनस 6 गाईज, अँड दिस इज मायनस ऑफ minus 1 again. Okay, plus 4 guys. Then this is minus of 3, minus of 0. It should not be equal to 0. हे मुलांना 0 नसलं पाहिजे, बरोबर. तर पहा बरं काय बनतं, हे मायनस लॅम्डा बनतं पहा, मायनस ऑफ लॅम्डा. ओके, देन दिस इज मायनस 5, मायनस 5 प्लस इंटू 1 इज मायनस ऑफ 5. Okay, then this is minus 3 into 4 is minus of 12. Minus of 12, it should not be equal to 0. याचा अर्थ काय रे मुलांना, मायनस ऑफ लॅम्डा शुड नॉट बी इक्वल टू, हे मायनस 17 तिकडे जाऊन प्लस 17, म्हणजे लॅम्डा शुड नॉट बी इक्वल टू मायनस ऑफ 17. हे असं आन्सर तुम्हाला इथे मार्क करायला लागणार. दॅट इज ऑप्शन नंबर सी मुलांना आपल्याला इथे मार्क करायला लागतं. पहा मुलांना आपण हे पाहिलंय की आता इन्व्हर्स कधी निघतो, इन्व्हर्स कधी नाही निघत. डिटर्मिनंट 0 असेल नाही निघत, डिटर्मिनंट जर का अदर दॅन 0 असेल निघतो इन्व्हर्स. सो गाईज इन्व्हर्स निघतो त्या केसमध्ये. आता पहा ठीक आहे, आता इन्व्हर्स निघतो तर इन्व्हर्स काढायचा कसा, समजतं का. इन्व्हर्स जर का निघतो तर इन्व्हर्स काढायचा कसा. से फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मॅट्रिक्स दिला ए, लक्ष द्या हा एक मॅट्रिक्स आहे मुलांनो. आता या मॅट्रिक्सला मी असं लिहितोय पहा, 1 4 3 1 2 1 देन 2 1 3. से यार असं फॉर एक्झाम्पल काहीतरी एक मॅट्रिक्स. ओके, या मॅट्रिक्सचा मला इन्व्हर्स काढायचं, तर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सचा एक फॉर्म्युला आहे पहा, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए, 1 डिवाइड बाय मॉड ए इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा फॉर्म्युला सर्वांना पाठ असेलच नाही का. मॅट्रिक्सचा इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, हा त्याचा फॉर्म्युला आहे. बघा काय आता लक्ष द्या, लिहू का पहा इन्व्हर्स. ओके, 1 डिवाइड बाय मॉड ए, मॉड ए म्हणजे पहिल्या त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढा तुम्ही. ओके, आता हे पहा मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायला लागलोय मी आता इथे 1. ओके, क्लोज करतोय. देन 2 1, हे काय रे 6 मायनस ऑफ 1 इज 5 ना, डायरेक्टली लिहितो असं. मायनस ऑफ 4 इंटू मायनस ऑफ 4 इंटू ओके 3 मायनस ऑफ 2 इज 1 ना. ओके, प्लस 3 इंटू दिस 3 इंटू 1 मायनस ऑफ 4 इज मायनस ऑफ 3. ओके, सो बनणार काय रे, हे 5 बनतं, हे मायनस ऑफ 4 बनतं आणि तिथे मायनस ऑफ 9 बनतं, म्हणजे हे 1 मायनस ऑफ 9 इज मायनस ऑफ 8 बनतं यार. सो इथे मायनस ऑफ 8 लिहू का मी इथे, समजलं तुम्हाला. हे 1 डिवाइड बाय मॉड ए मायनस ऑफ 8, मी म्हणलं ओके. आता सर्व खेळ इथे पहा. आता इथे जी गोष्ट तुम्ही शिकणार आहात ना, मॅट्रायसेस मध्ये 50% जे क्वेश्चन्स येतात ना MST-CT मध्ये, ही गोष्ट तुम्ही शिकाल ना व्यवस्थित, 50% क्वेश्चन तुम्हाला एकदम आरामात यायला लागतील, लाईक फास्ट येतील असं म्हणायचं मला इथे. आता थोडंसं नीट पहा की हे ऍडजॉइंट काय असतं. पहा नीट पहा मुलांना, ऍडजॉइंट काय असतं सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या. एक मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बनवायचा असतो आपल्याला. प्रोसेस समजा, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बनवायचा असतो. काय असतो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर माहिती का, याचा कोफॅक्टर काढायचा, त्याचा काय काढायचा कोफॅक्टर, आणि तो इथे लिहायचा. याचा कोफॅक्टर काढायचा मुलांना, तो इथे लिहायचा. परत याचा कोफॅक्टर काढायचा, तो इथे लिहायचा. असे सर्वांचे कोफॅक्टर्स इथे लिहून टाकायचे. पहा याचा कोफॅक्टर, याचा कोफॅक्टर, याचा कोफॅक्टर इथे इथे आणि इथे लिहून टाकायचं डायरेक्टली. सेम त्या खालच्या तिघांचे पण कोफॅक्टर मुलांना इथे 3 ठिकाणी लिहून टाकायचं डायरेक्टली. हा असतो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. हा काय असतो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. हा ऍडजॉइंट काय असतो माहिती का मुलांनो, या मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरचा ना ट्रान्सपोज असतो. हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. असं याचा ट्रान्सपोज असतो. ट्रान्सपोज म्हणजे काय, हा जो रो आहे ना हा कॉलम मध्ये कन्वर्ट होतो असा, म्हणजे याला असं व्हर्टिकल करायचं, समजतं का. हे याला सेकंड रोला असं सेकंड कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं, या थर्ड रोला मुलांना अशा थर्ड कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं, थर्ड कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं. समजतं तुम्हाला हे. मग बघा काय आता लक्ष द्या, मला एक गोष्ट समजत आहे की मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मध्ये इथे जो आला होता ना इथे, तो इथे ऍडजॉइंट मध्ये पण इथेच येतोय, सेम ठिकाणी येतोय असं मला म्हणायचं. इथे जो इथे आला होता तोच इथे येतोय ऍडजॉइंट मध्ये पण. इथे कोण आला होता, याचा कोफॅक्टर तिथेच, बरोबर ना. समजलं का तुम्हाला इथे. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. आता पहा जरा नीट. हे बघा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मध्ये मुलांनो हा सेकंड रो इथे सेकंड कॉलम करायचा असतो ऍडजॉइंट मध्ये. सेकंड रो मध्ये जो इथे आलाय हे पहा, त्याला असं सेकंड कॉलम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तो इथेच येणार आहे. मग तुम्हाला समजतं का, ऍडजॉइंट मध्ये ना याचा जो कोफॅक्टर असतो ना तो तिथेच येत असतो ऍडजॉइंट मध्ये. ओके, सेम वे मध्ये मुलांनो याचा जो कोफॅक्टर आहे हा होता तो, बरोबर. हा असा करायचा असतो ना,
बरोबर ना. थर्ड कॉलममध्ये कन्वर्ट जर कराल तुम्ही तर हा ना इथेच येतो, सेम पोझिशनवरती येतो. म्हणजे सांगायचं मला हे की ॲडजॉइंटमध्ये मुलांना इथे तिथल्याच एलिमेंटचा कोफॅक्टर येत असतो, इथे पण त्या सेम एलिमेंटचा कोफॅक्टर येतो, म्हणजे इथल्याच एलिमेंटचा कोफॅक्टर येतो. इथल्या एलिमेंटचा कोफॅक्टर काढायचा आणि तोच इथे लिहायचा ॲडजॉइंटमध्ये. ॲडजॉइंट काढतेवेळी तसंच लिहायचं, बरोबर. पहा लक्ष द्या पुढे आणखीन. आता तुम्ही म्हणाल यार की याचा कोफॅक्टर तुम्ही कुठे लिहिला, इथेच तर लिहिला. अरे पण तो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर होता, बट त्याला जर असं ट्रान्सपोज करायचा असतो ना, म्हणजे याला ज्यावेळेस तुम्ही असं कराल तर हा इथे जातो, समजतं का तुम्हाला. मग तो इथे येतो, म्हणजे म्हणायचं काय मला माहिती का की याचा जो कोफॅक्टर आहे तो इथे येतो, याचा कोफॅक्टर इथे जातो, असं म्हणायचं मला ऍक्च्युली. ॲडजॉइंटमध्ये बरोबर. सो ॲडजॉइंट काढते वेळी मुलांना याच्या ॲडजॉइंटमध्ये ओके होत काय असतं की याचा कोफॅक्टर इथे लिहायला लागत असतो आणि याचा कोफॅक्टर इथे लिहायला लागत असतो. बघायचं का, लक्षात आता. याचा कोफॅक्टर तुम्ही लिहिला होता इथे, बरोबर, पण याचा ट्रान्सपोज करायचा असतो, मग ॲडजॉइंट येतो. याचा ट्रान्सपोज म्हणजे रोचा कॉलम करा, म्हणजे हा जातो इथे, समजलं तुम्हाला. हा जातो इथे, म्हणजे इथे जातो इथे. क्लिअर. तेच तर म्हणतो मी तुम्हाला की याचा जो कोफॅक्टर असतो ना तो इथे जात असतो ॲडजॉइंटमध्ये बरोबर. सेम वे मध्ये गाईज याचा कोफॅक्टर इथे जात असतो आणि याचा कोफॅक्टर इकडे येत असतो. याचा कोफॅक्टर इथे जात असतो आणि याचा कोफॅक्टर मुलांना इकडे येत असतो. हा प्रोसेस आहे पूर्णपणे, इन्व्हर्स फाइंड करण्याचा हा प्रोसेस आहे. हे का सांगतोय माहिती का, कारण की क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं माहिती का, एक मॅट्रिक्स दिला जातो, मग त्या मॅट्रिक्सचा जो इन्व्हर्स असतो ना, त्या मॅट्रिक्सच्या इन्व्हर्स मध्ये इथे कोण प्रेझेंट आहे असा क्वेश्चन केला जातो. ओके, म्हणून आता जे सांगितलं ना मी तुम्हाला, हे तुम्हाला लक्षात असलंच पाहिजे. मी काय करतोय माहिती का, तो जो क्वेश्चन आहे ना, तो क्वेश्चन थोडंसं दाखवतोय तुम्हाला करून. ओके, लक्ष द्या बरं मी काय म्हणतोय पहा. एक मिनिट फक्त. आता जे मी सांगितलं ना तुम्हाला सर्व थोडंसं क्विकली रिवाइज करून देतोय पहा. मी तुम्हाला फक्त इतकंच क्लेम केलं यार, इतकंच सांगितलं मी तुम्हाला की हा एक मॅट्रिक्स आहे ए, बरोबर. A11, A12, A13, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, सेकंड कॉलम, फर्स्ट रो, थर्ड कॉलम. A21, A22, A23, A31, A32, A33. तर असा आपला एक मॅट्रिक्स आहे, बरोबर. आता या मॅट्रिक्सचा मला फाइंड करायचा होता इन्व्हर्स. या मॅट्रिक्सचा मला इन्व्हर्स फाइंड करायचा. इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय रे, 1/mod आहे. याचा मॉड ए काढता येईल, तो टाकून द्या तिथे. पण इन्व्हर्स करते वेळी करायचं काय असतं पहा, याचा कोफॅक्टर तिथेच लिहायचा, इथेच लिहायचा. याचा कोफॅक्टर मुलांना इथेच लिहायचा. याचा कोफॅक्टर काढायचा आणि तो इथेच लिहायचा. आता त्याच्यानंतर याचा जो कोफॅक्टर आहे ना, तो इथे नाही, इथे लिहायचा. म्हणजे याचा कोफॅक्टर इथे लिहायचा आणि याचा जो कोफॅक्टर आहे तो इथे नाही, इथे लिहायचा. हे तुम्हाला समजून घ्यायचं ॲडजॉइंट काढते वेळी, बरोबर. आता आपण शिकलेलंच आहे, मी जस्ट तुम्हाला परत एकदा सांगतोय, फक्त पिक्चर क्लिअर करतो की हे असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा. मुलांना ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. तर मग कुठे जाऊन ॲडजॉइंट येतो. आता मग तुम्ही मला असं म्हणाल यार की का सांगतोय रे हा इतकं असं सर्व, नाही का. थोडंसं मी क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. तर पहा यार, घ्या आता हा क्वेश्चन, नाही का. क्वेश्चनमध्ये विचारतात काय रे आपल्याला, ते विचारतात इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. यार या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय आपल्याला ते असं विचारतात. मला तर एक गोष्ट माहिती यार, त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे काय असतो माहिती का, 1/mod ए, ओके, इंटू ॲडजॉइंट ऑफ ए असतो, बरोबर ना. 1/. एक काम करा, मॉड ए तरी करूया आपण ॲटलिस्ट. ॲडजॉइंट ऑफ ए येईल नाही येईल बघूया पुढे, ॲटलिस्ट मॉड ए तरी करा ना, बरोबर. या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 इंटू सोडून द्या, -1 इंटू काय रे 1, -3 इज -8. ओके, देन +2 इंटू +2 इंटू काय रे 1, -6 इज -5, बरोबर ना. हा, तर हे बनतं 8, हे बनतं -10, हे बनतं -2. ओके, सो इज -2. हे पहा इन्व्हर्स फाइंड करतोय बरं मी. इन्व्हर्स इज 1/mod ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. बस ॲडजॉइंट ऑफ ए लिहायचं आहे मला तिथे. ओके, आता मी अख्खा ॲडजॉइंट ऑफ ए लिहित बसणार नाहीये. अख्खा ॲडजॉइंट ऑफ ए कशाला लिहित बसायचं आपल्याला. एकच एलिमेंट काढा ना ॲडजॉइंट ऑफ ए मधला. आता कोणता एलिमेंट काढायचा जरा मी बघतो इथं, नीट लक्ष देऊन पाहतोय. ओके, तर
मला असं समजत आहे की इथला जो एलिमेंट आहे ना, इथला एलिमेंट हा डिफरंट आहे सर्व ठिकाणी. इथे 4 आहे, -4 आहे, इथे -2 आहे, इथे हाफ इंटू 2 किती 1 आहे, इथे 1 आहे, या जागी इथे 1 आहे इनवर्समध्ये बरोबर. आणि हे पाहाल ना, हे -1/2 आहे पहा यार, -1/2 डबल आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो काही हरकत नाही, काही हरकत नाही. एक काम करतो ना मी काम करतो फक्त की हा जो ॲडजॉइंट दिसतोय का तुम्हाला इथे, हा जो ॲडजॉइंट ऑफ ए आहे ना, मला हे फाइंड करायचं यार की ॲडजॉइंटमध्ये इथे कोण येतं तिथे. तुम्हाला तर माहिती इथे कोण येतं, याचा कोफॅक्टर तिथे येतो, याचा कोफॅक्टर इथे जात असतो. करा त्याचा कोफॅक्टर, क्लोज केलं त्याला. काय रे, 1 × 1 1 मायनस ऑफ 1 × 2 पहा बरं 2 म्हणजे किती बनतो, -1 बनतो. याचा कोफॅक्टर काढताय ना तुम्ही, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम आहे ना तो, म्हणजे ऍडिशन 3 बनतं म्हणजे ऑड बनतं. म्हणजे हे जे तुम्ही मायनर काढलाय त्याचं रिव्हर्स केला की कोफॅक्टर येत असतो. ऑड असेल तर रिव्हर्स करायचं असतं बरोबर ना, +1 येणार ना. मग म्हणजे मुलांना याचा जो कोफॅक्टर येणार आहे तो इथे येत असतो. सो याचा जो कोफॅक्टर आहे तो इथे येतोय. किती येतो कोफॅक्टर 1 होता, आला तिथे, मान्य. बाहेर तर -1/2 आहे. हे तर ए इनवर्सचा फॉर्म्युला आहे ना. म्हणजे इनवर्स मध्ये मुलांनो या जागी काय येत असतो माहिती का, -1/2 × 1 इज -1/2. इनवर्स मध्ये -1/2 आला पाहिजे त्या जागी. बघा या दोन्ही ऑप्शन मध्ये येतोय तो, इथे पण -1/2 येतोय आणि इथे पण -1/2 येतोय. हे तुम्हाला समजलं पाहिजे आधी. काय रे, क्लिअर आहे की नाही तुम्हाला हे? म्हणजे हे दोन ऑप्शन्स रॉंग आहेत हे आपल्याला समजलं. कंप्लीट इनवर्स फाइंड करण्याची बिलकुल पण गरज नाहीये मुलांना, कंप्लीट इनवर्स फाइंड करण्याची बिलकुल पण गरज नाहीये. बस मी हा एलिमेंट जरा फाइंड करायला ट्राय केला होता. आता एक काम करतो ना रे, आता मी एक काम करतो, हा एलिमेंट फाइंड करतो. पहा बरं, हा एलिमेंट नाही, हा एलिमेंट नको फाइंड करायला. तो म्हणणार का, इथे हाफ आहे आणि हाफ × 1 इथे पण हाफ आहे, मग परत सेम येणार ना. समजतं का तुम्हाला? समजा तिथे जर का हाफ आला इनवर्स मध्ये तर दोन्ही ऑप्शन मध्ये सेम आहेत. अशी जागा शोधा की दोघे अलग अलग आहेत, डिफरंट आहेत. मला असं वाटतं की याचा शोधायचा कारण हे पहा इथे हाफ आहे आणि इथे हाफ × -1 इज इथे -1/2 आहे. म्हणजे मला असं वाटतं की इथे काय येतो ते बघूया आपण इनवर्स मध्ये आणि मग मॅच करूया इथं. पहा मुलांना, इनवर्स मध्ये इथे कोण येत असतो, इथे कोण येत असतो, याचा. समजतं का? पहा याचा जो कोफॅक्टर आहे तो इथे जात असतो, म्हणजे तिकडे जात असतो बरोबर. करूया आता याचा कोफॅक्टर. पहा रे, 3 × 1 इज 3, -2 × 2 इज 4, म्हणजे -1 बनतं की नाही. आता तुम्हाला माहिती हा थर्ड रो फर्स्ट कॉलम म्हणजे 3 + 1 4 आहे. इव्हन आहे म्हणजे काय रे, मायनर आणि कोफॅक्टर सेम असतात. किती आला होता आपला, पहा बरं, कोफॅक्टर -1 आला होता की नाही. सो -1 लिहून टाकायचं डायरेक्टली इथे, -1 लिहून टाकायचं. सो -1/2 × -1 -1 कॅन्सल झाल्यानंतर फक्त हाफ राहतं. सो हाफ असणारा आपला ऑप्शन चूज केला पाहिजे आपण. सो हाफ असणारा हाच आहे पहा इथे, इनवर्स मध्ये हाफ असला पाहिजे बरं. इथे -1/2 इथे हा पण नाहीये. हे दोन तर ऑलरेडी आपण एलिमिनेट केले होते, म्हणून ऑप्शन नंबर बी मुलांना तुम्हाला इथे क्लेम करायचं आहे. समजतंय का तुम्हाला हे? तर ही अशी गोष्ट आहे पहा. ओके, सो म्हणून ते लक्षात राहिलं पाहिजे की कोणाचा कोफॅक्टर कुठे असतो. एकदम सिंपल वे आहे लक्षात ठेवण्याचं, काही अवघड नाहीये. तर पहा ऑलरेडी आपण हा क्वेश्चन केला होता, हा क्वेश्चन केला होता. याच्यानंतर हा क्वेश्चन आता आपण करूया. लक्ष द्या. इफ अ मॅट्रिक्स ए, पहा हा एक मॅट्रिक्स आहे ए बरोबर. एचा जो इनवर्स आहे ना, एचा जो इनवर्स आहे तो काय म्हणतात ते 1 / k × ॲडजॉइंट ऑफ ए आहे असं ते क्लेम करतात. पण मी काय म्हणतोय, आपल्याला माहिती ना रे एचा इनवर्स काय असतो, 1 / mod a × ॲडजॉइंट ऑफ ए असतो. अरे कम्पेअर करा ना, केचा व्हॅल्यू हा मॉड ए असला पाहिजे. सिंपल, केचा व्हॅल्यू काय असला पाहिजे मुलांना, मॉड ऑफ ए असला पाहिजे. मग के = बस या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढा आणि इथे लिहा, तो तुमचा इथे आन्सर असणार आहे. बघा कोणता ऑप्शन मॅच होतो. येस, पहा थोडंसं मी काय करतोय माहिती का, व्हेरिएशन पण कव्हर करतोय. म्हणजे मॅट्रायसिस मधून ज्या टाईपचे क्वेश्चन्स इथे विचारले गेलेले आहेत MST CT मध्ये गेल्या वर्षी, त्या सर्व टाईप्सचे क्वेश्चन्स मी इथे तुम्हाला इथे इंट्रोड्यूस करतोय. ओके, सर्व व्हेरिएशन मी इथे कव्हर करणार आहे. सो आतापर्यंत आपण कोणता आर्टिकल केला माहिती का, ए इनवर्स = 1 / mod a ओके × ॲडजॉइंट ऑफ ए. मुलांना हा एकच आर्टिकल आपण इथे कव्हर केलेला आहे, या व्यतिरिक्त आणखीन काही नाही केलेलं आहे. आणि एकाच आर्टिकलवरती सर्व मॅट्रायसिसचा खेळ आहे पहा बरोबर. इथे मी छोटंसं मॉडिफिकेशन करतोय. लक्ष द्या काय, मी दोन्ही साईडला एनी मल्टिप्लाय करतोय. इथे पण एनी मल्टिप्लाय केला, इथे पण एनी मल्टिप्लाय केला.
हे पहा रे, ए इंटू ए इनवर्स काय असतं, इनवर्सचा डेफिनेशनच आहे ना ए, आणि ए इनवर्सचा मल्टिप्लिकेशन हा आय असला पाहिजे, आयडेंटिटी मॅट्रिक्स असला पाहिजे. सो गाइज आय इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए, बरोबर ना, आय इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ए इंटू ऍडजॉइंट ने ना, ए इंटू काय ऍडजॉइंट ऑफ ए. समजलं का तुम्हाला हे? म्हणजे ठीक आहे यार, मग हे मॉड ए जाऊन इथे मल्टिप्लाय होतो यार. सो म्हणजे मुलांनो ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इट शुड बी इक्वल टू ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इट शुड बी इक्वल टू काय रे, मॉड ए इंटू आय, मॉड ए इंटू आय. ही प्रॉपर्टी सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी मॅट्रिसेस मध्ये, ही वाली प्रॉपर्टी सर्वात इम्पॉर्टंट आहे. लिहा तुम्ही तिथे स्टार मार्क करून, हॅशटॅग करून, इम्पॉर्टंट आहे म्हणून. या प्रॉपर्टीवरती परत MSTCT भरपूर वेळेस क्वेश्चन करतो. एव्हरी इयर मध्ये याच्यावरती एक ना एक क्वेश्चन डेफिनेटली येतो. एक काय, एक पेक्षा जास्त येतो ऍक्च्युली, सर्व शिफ्ट वगैरे कन्सिडर कराल तर. बट याचा प्रोबेबिलिटी खूप जास्त आहे, या प्रॉपर्टीवरती क्वेश्चन करण्याचा प्रोबेबिलिटी हा खूप जास्त आहे मुलांना, हे समजून घ्या तुम्ही. ए इंटू ऍडजॉइंट ए असतो ना, तो असतो मॉड ए इंटू आय. मला असं वाटतं की असं एक क्वेश्चन जरा घेऊनच बघूया आपण. आहे का कुठे? 1-2 मिनिटं मुलांना फक्त शोधतोय जरा. घ्या आता हा वाला क्वेश्चन पहा बरं, लक्ष पहा. ते म्हणतात ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, ते असं सांगतायत की असं आहे म्हणे. पण आपण आत्ताच पाहिलंय की ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, लक्ष द्या, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए बरोबर हा काय असतो माहिती का, मॉड ए इंटू आय असतो. अब ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज मॉड ए इंटू आय. काय विषय इथे असं लिहू शकतो का मी, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू 10. जर का मी इथे कॉमन केलं, पण 10 कॉमन केलं तर इथे 1 0 0 1 येणार की नाही. मग मी जरा असं कम्पेअर करू का, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, यस ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए 10 मॉड ए आय म्हणजे यार मॉडेचं व्हॅल्यू 10 आहे ना. कंपॅरिझन सांगतं की नाही आपल्याला हे, की मॉडेचं व्हॅल्यू किती आहे मुलांना, 10 आहे. सो हा जो 10 दिसतोय ना, हा मॉडेचा व्हॅल्यू आहे. ओके, हा जो 10 दिसतोय तो मॉडेचा व्हॅल्यू आहे. सो मॉडेचं विचारलाय. सो गाइज आन्सर शुड बी ऑप्शन नंबर सी. आपला आन्सर काय असला पाहिजे रे, ऑप्शन नंबर सी आपला इथे मुलांना आन्सर असला पाहिजे. यस स्टुडंट्स, क्लिअर आहे तुम्हाला हे? तर पहा आता, तर पहा इथेपर्यंत डिस्कशन झालेलं आहे आपलं, बरोबर. आता पहा, आता काही क्वेश्चन्स आपण इथे डिस्कस करूया. आणखीन एक 2-3 टाईपचे क्वेश्चन्स आहेत. ओके, टोटल मी इथे तुम्हाला एक 6 ते 7 ऑलमोस्ट क्वेश्चन्स इथे कव्हर करतोय. 1 मिनिट मी जस्ट काउंट करतोय. 8 क्वेश्चन्स काहीतरी आहेत बहुतेक. ओके, तर तितके क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे कव्हर करून दाखवतोय. ऑलरेडी काही क्वेश्चन्स मी ऑलरेडी इथे कव्हर केलेले आहेत. ओके, तुम्ही जर का PYQचा फाईल डाउनलोड करून पाहाल ना, तुम्हाला असं समजेल की या आर्टिकलवरती सोडून बाकी कोणत्या आर्टिकलवरती क्वेश्चनच नाहीये. कशावरती क्वेश्चन आहे, एकतर इनवर्स वरती क्वेश्चन असतो, एकतर ऍडजॉइंट वरती क्वेश्चन असतो, बरोबर ना, कोफॅक्टर वरती क्वेश्चन असतो असला तर, बरोबर. तर या व्यतिरिक्त हार्डली कुठे आणखीन तुम्हाला क्वेश्चन दिसेल वेगळा. आणि इनवर्सच्या 1-2 प्रॉपर्टीवरती, जो आता मी डिस्कस केला प्रॉपर्टी, अशा प्रॉपर्टीवरती, बरोबर ना. तर ठीक आहे, चलो हा क्वेश्चन केलेला आहे आपण, इव्हन हा क्वेश्चन केलेला आहे आपण. आता हा पहा बरं, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स हा पण केलेला आहे आपण, बरोबर ना. आता घ्या हा येतो का पहा बरं. इफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू, यार एक मॅट्रिक्स दिला ए, म्हणलं ठीक आहे, ओके, अँड इट्स इनवर्स इज डिनोटेड बाय, त्याचा इनवर्स हा आहे म्हणे, मी म्हणलं ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ A23 म्हणजे हा येणार आहे बाबा इनवर्स मध्ये, ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए ना, बरोबर ना. 1 डिवाइड बाय, आता मॉड ए काय माहिती यार, मॉड ए करून बघायचं का जरा, करा बरं याचं मॉड ए करा बरं. 1 इंटू हे बघा क्लोज केलं, 28 - 30, 28 - 30, त्याच्यानंतर हे 0 तर सोडून द्या, हे -1 नाही आहे, -1 इंटू काय रे, 18 - 0, 18 बरोबर ना, 18 - 0 बरोबर. काय बनतं रे, हे -2 बनतं आणि हे -18 बनतं, म्हणजे हे -20 बनतं की नाही. सो लिहू इथे -20 लिहिलं. तर आपल्याला विचारतायत की बाबा इनवर्स मध्ये इथे कोण येतं, इनवर्स मध्ये ओके कुठे इथे कोण येतं, समजतं तुम्हाला, इथे कोण येत असतं रे, ऍडजॉइंट मध्ये इथे कोण येतं, याचा कोफॅक्टर इथे जातो, याचा कोफॅक्टर इथे येत असतो ऍडजॉइंट मध्ये. मग याचा कोफॅक्टर काढून तो तिथे टाकून द्या. पहा याचा कोफॅक्टर म्हणजे याला क्लोज करायचं. काय दिसतं, 5 × 1 इज 5, 5 -3 × -1 इज -3. सो 5 - इज +3 दॅट इज इक्वल टू 8. 8 आला पाहिजे की नाही तिथे. पण डायरेक्टली घाई करून 8 नका लिहू. रिझन काय आहे पहा, की तुम्ही याचा कोफॅक्टर काढलाय म्हणजे 3rd रो आणि 2nd कॉलम, बरोबर ना. 3rd रो 2nd कॉलम दोघांचं ऍडिशन कराल तर 5 बनतं. ऑड आहे, ऑड असेल तर -8 असतो आणि त्याचा मायनर
सॉरी त्याचा कोफॅक्टर हा मायनरच्या रिव्हर्स डायरेक्शनमध्ये असतो, म्हणजे 8चा रिव्हर्स डायरेक्शन -8, म्हणजे इथे तुम्हाला ऍक्च्युली मुलांना -8 लिहायला लागणार आहे, हे तुम्ही समजून घ्या. मग सांगा बरं, हे हा जो इन्व्हर्स आहे त्या इन्व्हर्समध्ये इथे कोण आहे, -8 आहे का? नाही, हा टाकून तरी द्या आतमध्ये आधी. सो -8 डिवाइड बाय 20 आहे ना, -20 बरोबर. हे कॅन्सल होऊन काय बनतं रे, 4/10 म्हणजेच काय 2/5 बनतं की नाही, 2/5. सो म्हणजे इन्व्हर्समध्ये या पोझिशनवरती मुलांना 2/5 आहे. किती? 2 डिवाइड बाय 5, दॅट इज ऑप्शन नंबर ए. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे, बरोबर ना. तर असा विषय आहे पहा तिथे. ओके, पहा या टाईपचे एक क्वेश्चन्स आलेले आहेत, क्वेश्चन MST CET मध्ये. काय म्हणताय नीट पहा. काय इथे ना आपल्याला एक छोटीशी इन्व्हर्सची प्रॉपर्टी यूज करायची फक्त. तर इथे आपल्याला असं सांगतायत की 3a³ ओके प्लस 2a², ओके प्लस 5a, ओके प्लस i इज इक्वल टू 0. हे असं 0 असतं असं ते क्लेम करतात. ते आपल्याला विचारतात देन द इन्व्हर्स इज. हे असं इक्वेशन असेल तर या एचा इन्व्हर्स काय आहे असं ते आपल्याला विचारतात. मी काय म्हणतो तुम्हाला, दोन्ही साईडला जरा ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करून घेऊया बरं आपण. ए इन्व्हर्स इंटू पहा 3a³ प्लस 2a² प्लस 5a प्लस i इज इक्वल टू 0 इंटू ए इन्व्हर्स. मी म्हणतो 0 इंटू एनिथिंग 0 असतो, असे सोडून द्या त्याला. त्याला मी असं लिहू शकतो का पहा 3 इंटू ए इन्व्हर्स राहायचं इथे. a³ म्हणजे काय रे, ए इंटू a² ना, प्लस हे पहा 2 बाहेर ठेवतो, ए इन्व्हर्स इंटू a² आहे. ए इन्व्हर्स इंटू a² म्हणजे ए इंटू ए. ठीक आहे, हे पहा 5 आहे ॲज इट इज. ए इन्व्हर्स इंटू ए, ए इन्व्हर्स इंटू ए. याच्यानंतर ए इन्व्हर्स इंटू आय इज ए इन्व्हर्स अँड दॅट इज इक्वल टू 0. हे लॉजिक लागलं तुम्हाला मुलांना? त्यात आपल्याला ए इन्व्हर्स विचारतायत ना, समजतं तुम्हाला? हे मुलांना ए इन्व्हर्स आपल्याला ते विचारतायत. जरा नीट समजून घ्या तुम्ही इथे की हा जो ए इन्व्हर्स इंटू ए आहे हा तर आय असतो, आय म्हणजे 1 असतो ऍक्च्युली तो, म्हणजे 3a² जो आहे तो तिकडे गेल्यानंतर -3a² होणार आहे. मी म्हणलं ठीक आहे. ए इन्व्हर्स इंटू ए मुलांना आय असतो, आय हा 2a जो आहे ना, आय म्हणजे 1 म्हणजे राहतो 2a जो आहे तो तिकडे गेला की -2a होणार आहे. मी म्हणलं ओके. त्याच्यानंतर पहा बरं, ए इन्व्हर्स इंटू ए गाईज अगेन आय बनतो, 5 इंटू आय आहे तो, तिकडे गेल्यानंतर तो -5 होणार आहे, बरोबर. सो ए इन्व्हर्स इथेच ठेवूया आपण. सो ए इन्व्हर्स व्हॅल्यू असा बनतोय. सो व्हॅल्यू ऑफ ए इन्व्हर्स गाईज मायनस कॉमन कराल, यू विल गेट 3a² -2a -5i. काय म्हणता, हे असं बनणार की नाही? आणि असं ऑप्शन तुम्हाला इथे चूज करायचं असतं. असे काही क्वेश्चन्स तुम्हाला इथे भेटू शकतात, मिळू शकतात MST CETच्या एक्झामिनेशनमध्ये. ओके, सो अशा क्वेश्चन्सची पण प्रॅक्टिस तुम्हाला इथे ठेवायची आहेच शेवटी. आता पहा, काही प्रॉपर्टीज आहेत, काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. यामध्ये पण त्यातल्या त्यात ज्या सर्वात महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत त्या मी इथे थोडंसं हायलाइट करून सांगतोय. पहा ही प्रॉपर्टी पहा बरं, आपण डिस्कस केली होती ना आता. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए हा मॉड ए इंटू आय असतो. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए मुलांना हा मॉड ए इंटू आय असतो. ही सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, बरोबर. यानंतर आणखीन काय काय लागणार आहे पहा. इन्व्हर्सचा इन्व्हर्स हा तोच मॅट्रिक्स असतो. ट्रान्सपोजचा इन्व्हर्स करणे काय किंवा इन्व्हर्सचा ट्रान्सपोज करणे काय एकच असतं शेवटी. ए इंटू बी इंटू सी 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून इन्व्हर्स करणे काय किंवा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं इन्व्हर्सचा. म्हणजे एबीसी रेज टू इन्व्हर्स म्हणजे पहिले सी चा इन्व्हर्स, नंतर बी चा इन्व्हर्स, नंतर ए चा इन्व्हर्स आणि यांचा प्रोडक्ट करायचा. ही प्रॉपर्टी इथे पण अप्लाय करतोय पहा. ए इंटू बी चा इन्व्हर्स करणे म्हणजे पहिले बी चा इन्व्हर्स करायचा आणि त्याच्यानंतर ए चा इन्व्हर्स करायचा. ए इंटू बी म्हणजे 2 मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन केला आणि मग त्याच्यानंतर त्याचा डिटर्मिनंट काढला काय, किंवा पहिल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा इंटू दुसऱ्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा. सेमच असतं, रिझल्ट टोटली सेम असतं. ए इन्व्हर्सचा मॉड, हा हे पण थोडंसं लाईक मी इथे हॅशटॅग करतो, लक्षात ठेवूया जरा, हे पण थोडंसं इम्पॉर्टंट वाटतं मला. ए इन्व्हर्सचा मॉड, हे क्वेश्चन तर आणखीन आलेला नाहीये ओके याच्यावरती, बट थोडंसं रेट करायचं झालं तर यार त्याच्यानंतर मी कोणाला रेट केलं असतं माहिती का, 1 मिनिट, काय याला केलं असतं पहा, हा सेकंड नंबर. ओके, ती फर्स्ट नंबरची प्रॉपर्टी, ही सेकंड नंबरची प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर हे तर काय ठीक आहे लक्षात राहीलच ना, इन्व्हर्सचा इन्व्हर्स केलं की लाईक तोच असतो नाही का. आणि त्याच्यानंतर मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला की हा यस हा वाला रिक्वेस्ट करेन आणि त्याच्यानंतर हा 4th. या सिक्वेन्सने तुम्ही लक्षात ठेवा. हे 4 जरी लक्षात ठेवला आणि बाकीचे ठीक आहे चलो लक्षात जरी नाही काही लोड नाही आहे. कारण कसं आहे माहिती का, हे जे सर्व प्रॉपर्टीज येणार आहे हे टेक्स्टबुकमध्ये काही ॲज सच दिलेलं नाही आहे, हे तुम्ही आधी क्लिअर करून घ्या. सो ॲज सच असं काही जास्त विचारत पण नाही MST CET क्वेश्चन याच्यावरतीच आलेले आहेत काही क्वेश्चन्स. ओके, आणि याच्यावरती एक क्वेश्चन बहुतेक मला दिसलेला आहे, तर याच्यावरती एक आलेला आहे. ओके, बट या व्यतिरिक्त आणखीन काही बाकी प्रॉपर्टीजवरती असं ॲज सच काही क्वेश्चन्स नाही आहेत. पण सेफ साईड राहूया, पाठ ठेवूया, बरोबर ना.
तुम्ही वन शॉटचे नोट्स वगैरे बनवालच ना चांगले, एका पेजवरती एकदम शॉर्टमध्ये नोट्स बनले पाहिजे, म्हणजे एक्झामच्या आदल्या दिवशी सर्व प्रॉपर्टीज परत रिवाइज करायच्या, पाठ करायच्या. काही गोष्टी असतात की ते विसरत असतात लवकर. प्रॉपर्टीज पण अशीच एक गोष्ट आहे की लवकर विसरून जाणार, कन्फ्युजन होणार तुम्हाला. मग सोल्युशन काय आहे, एक्झामला जाण्याच्या आधी थोडंसं वाचून जायचं. म्हणून त्यासाठी ना तुम्हाला ते नोट्स बनवायला लागतात वन शॉटच्या. या गोष्टी काही लाईक फॉलो करा तुम्ही इथे. ओके, सो इन्व्हर्सचा डिटर्मिनंट मुलांना हा काय असतो माहिती का, 1 डिवाइड बाय एचा डिटर्मिनंट. म्हणजे मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा आणि त्याचा उलटा करायचा, रेसिप्रोकल करायचा. तोच ए इन्व्हर्सचा पण डिटर्मिनंट असतो. मी म्हणलं ठीक आहे, चलो ओके, काय हरकत नाही. यानंतर पहा एक सी मॅट्रिक्स आहे जो की ए मॅट्रिक्सचा कोणता तरी स्केलर मल्टिपल आहे. बघा, एक सी मॅट्रिक्स आहे मुलांना, सी मॅट्रिक्स. से फॉर एक्झाम्पल सी मॅट्रिक्स काय आहे माहिती का, तर से फॉर एक्झाम्पल 3 इंटू काहीतरी ए मॅट्रिक्स आहे यार, 1 2 3 4 5 1 2 1 9 असं काहीतरी आहे, बरोबर. तर या सी मॅट्रिक्स म्हणजे याचा जो डिटर्मिनंट असतो, सी मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट असतो मुलांना, सी मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट असतो तो काय असतो माहिती का, या ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट करायचा. पहा, सी इज इक्वल टू ओके सम कॉन्स्टंट के इंटू ए. तर सीचा डिटर्मिनंट मुलांना पहिले त्या ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट करायचा, म्हणजे याचा डिटर्मिनंट करायचा, इंटू त्या कॉन्स्टंट रेस टू पॉवर एन. एन म्हणजे ऑर्डर. कॉन्स्टंट कोण आहे आपला, 3 आहे. रेस टू पॉवर ऑर्डर काय रे मॅट्रिक्सचा, ऑर्डर म्हणजे काय, 3/3 आहे ना, म्हणजे 3 करायचा. 3 रो 3 कॉलम आहे ना, म्हणून इथे रेस टू पॉवर 3 करायचा. अशी प्रॉपर्टी पाही. ओके, ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवाल तुम्ही. ओके, व्यवस्थित लिस्ट डाऊन करा सर्व. ही प्रॉपर्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. पहा, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू मॉड ए इंटू आय, बरोबर. ॲडजॉइंटचा जो डिटर्मिनंट असतो तो एचा डिटर्मिनंट रेस टू पॉवर n-1 असतो. आता n म्हणजे काय, अगेन ऑर्डर. म्हणजे समजा असा एक मॅट्रिक्स तुम्हाला दिला, 1 4 9 1 2 3 4 1 4 असा मॅट्रिक्स दिला. समजा याचा डिटर्मिनंट तुम्ही काढाल जो की मॉड येतोय, आणि मग तुम्हाला जर का विचारलं की याच्या ॲडजॉइंटचा डिटर्मिनंट काढा, तर तुम्ही काय करायचं माहिती का, फक्त तो मॉड आहे जो तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे ना, रेस टू पॉवर n-1. n काय, 3 - 1 म्हणजे 2 करायचं बस. म्हणजे एचा डिटर्मिनंटचा स्क्वेअर करायचा, बस इतकंच करायचं तुम्हाला इथं. आणि आपल्याला सिलेबस मध्ये 3/3 आणि 2/2 मॅट्रिक्स आहे फक्त. मग आता जर का समजा 3/3 मॅट्रिक्स असेल तर 3 टाकला तर 2 बनतो ना, स्क्वेअर बनतो ना. अरे म्हणजे ॲडजॉइंटचा डिटर्मिनंट हा मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटचा स्क्वेअर असतो, असं लक्षात ठेवा. पण मॅट्रिक्स जर का 2/2 असेल तर इथे 2 करायला लागतं. 2 - 1 तर 1 बनतं, म्हणजे मॉड ए बनतो इथे. म्हणजे मॅट्रिक्स जर का 2/2च्या फॉर्म मध्ये असेल तर ॲडजॉइंट जो असतो ना, ॲडजॉइंटचा डिटर्मिनंट हा मुलांना बेसिकली त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट इतकाच असतो, इफ मॅट्रिक्स इज 2/2, बरोबर ना. जर का मॅट्रिक्स 2/2 असेल तरचा विषय करतोय मी इथे. ओके, यस. पहा आता पुढचा प्रॉपर्टी, ॲडजॉइंट ऑफ ॲडजॉइंट आहे. म्हणजे समजा एक तुम्हाला मॅट्रिक्स दिला, बरोबर. ॲडजॉइंट कसं करायचं माहिती ना, सर्वांचे कोफॅक्टर काढायचे. याचा कोफॅक्टर इथेच, याचा कोफॅक्टर इथेच, याचा कोफॅक्टर इथेच, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा इथे लिहायचा, याचा इथे लिहायचा, याचा इथे लिहायचा कोफॅक्टर, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा. मग तो जो बनतो त्याला बोलतो ॲडजॉइंट ऑफ ए. मग तो जो बनलेला असतो ना मॅट्रिक्स, बनेल ना काहीतरी, समजतं का तुम्हाला, त्याचा पण परत एकदा ॲडजॉइंट करायचा, समजतं का. त्याचा पण परत एकदा ॲडजॉइंट करायचा, म्हणजे परत याचा कोफॅक्टर काढायचा आणि तिथेच लिहायचा, याचा कोफॅक्टर काढायचा इथेच लिहायचा, याचा कोफॅक्टर काढायचा इथेच लिहायचा, याचा कोफॅक्टर इथे लिहायचा, याचा कोफॅक्टर इकडे लिहायचा, परत ॲडजॉइंट करायचा, असं म्हणतोय मी इथे तुम्हाला. यस स्टुडंट्स, बरोबर. सो ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे ए मॅट्रिक्सचा 2 वेळेस ॲडजॉइंट जर का तुम्ही कराल ना, ते करण्यापेक्षा हे असं प्रॉपर्टी लक्षात ठेवाल तरी चालतं. काही नाही, एचा डिटर्मिनंट करायचा, काय एचा काय करायचा मुलांना, डिटर्मिनंट करायचा, आणि त्याचा रेस टू पॉवर n-2 करायचा. आता बेसिकली काय आहे माहिती का, ओके, आपल्याकडे 3/3 मॅट्रिक्स असणार. 3 टाकलं समजा 3 - 2 = 1, म्हणजे मॉड ए इंटू ए बनतो फक्त तो. ॲडजॉइंट ऑफ ॲडजॉइंट म्हणजे काय बनतं माहिती का, मॉड ए इंटू ए बनतो. असं लक्षात ठेवा यार, असं लक्षात ठेवा. मी तर म्हणतो ही प्रॉपर्टी ठीक आहे, लक्षात जरी नाही ठेवली काही लोड नाहीये, हे असं करा, थोडंसं लेंदी होईल. म्हणजे विषय कसा आहे माहिती का, यांच्यावरती थोडेसे कमी क्वेश्चन येतात. कमी म्हणजे मी तुम्हाला असं सांगतोय पहा की लाईक थोडंसं सीईटीच्या बाहेरचं आहे, थोडंसं सीईटीच्या बाहेरचं. ओके, मग तुम्ही ठरवा की लाईक ते पाठ करायचं की सोडून द्यायचं. जर का तुमचे मार्क्स 60 70 या रेंजमध्ये असतील तर नका लक्षात ठेवू. म्हणजे पहिले 2-3 सांगितलं ना रेट करून की ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके, त्याच्यानंतर ही एक प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची, या दोघांमधली कोणती सेमच आहे तशी, हे एक लक्षात ठेवा. हार्डली लक्षात राहील तर हे ठेवा, बाकी सर्व सोडून द्या.
बाकी सर्व सोडून दिलं तरी काही लोड नाही. ओके, देन गाईज ॲडजॉइंट ऑफ ॲडजॉइंट याचा जो मॉड असतो ना तो काय असतो माहिती का, म्हणजे ए मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट केला आणि मग त्याचा परत एकदा ॲडजॉइंट केला आणि त्या मॅट्रिक्सचा मॉड काढला, डिटर्मिनंट काढला, तर ना हा असा येत असतो काय, त्या ओरिजिनल ए मॅट्रिक्सचा मॉड रेज टू पॉवर n-1 चा स्क्वेअर, n इज अ ऑर्डर अगेन. ओके, अँड फायनली हे तर सर्वांना माहितीच आहे यार की जर का डिटर्मिनंट एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत असेल तर ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. ओके, मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर का 0 आला मुलांना तर ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट नसतो होत ए इनवर्स. सो स्टुडंट्स हा आपला वन शॉट रिव्हिजन लेक्चर होता पहा मॅट्रायसिस टॉपिकचा. ॲज सच आर्टिकल असे काही खूप नव्हते. एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर का तुम्ही मॅट्रायसिस लेसन पाहाल तर एकच गोष्ट आहे इनवर्स फाइंड करणे, कोफॅक्टर्स, ॲडजॉइंट, या व्यतिरिक्त आणखीन ॲज सच काही जास्त क्वेश्चन्स तुम्हाला नाही विचारणार आहेत. व्हेरिएशन थोडंसं कमी आहे. जितकं काही व्हेरिएशन आहे ते सर्व टाईपचे ऑलमोस्ट मी इथे न्यूमेरिकल्स कव्हर केलेले आहेत. एक एक न्यूमेरिकल मी इथे इंट्रोड्यूस केलेलं आहे तुम्हाला. ओके, आता तुम्ही ना हवं तर PYQ मध्ये जाऊन पहा की याच सर्व आर्टिकलवरती तिथे क्वेश्चन्स केलेला आहे मॅट्रायसिसमध्ये. ओके गाईज, सो सेशन आपण इथे क्लोज करूया. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.